बुधवार को राज्य में लोकसभा चुनाव का चौथा चरण शुरू होते ही ठाकरे गुट सांसद संजय राउत ने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पर गंभीर आरोप लगाए हैं। राउत ने मुंबई में बोलते हुए कहा कि मोदी, शिंदे, अजित पवार और फडणवीस सरकारी तंत्र का उपयोग करके लगातार मतदाताओं को पैसे बांट रहे हैं। साथ ही राउत ने सीधे तौर पर मुख्यमंत्री शिंदे पर मतदाताओं को बांटने के लिए अपने हेलीकॉप्टर से पैसे लाने का आरोप लगाया है। महाराष्ट्रातल्या ज्या भागात निवडणुका आहेत, संभाजीनगर असेल, महत्वाचं पुणे आहे, इतर अनेक ठिकाणी काल रात्रीपासून पैशाचं वाटप, पैशाची देवाणघेवाण, पैशाची आवक जावक ही स्पष्ट दिसते। हे आरोप नाही आहेत। धनगेकर जे पुण्याचे उमेदवार आहेत ते पोलीस स्टेशन समोर धरणं धरून बसले। पोलिसांच्या मदतीनेच पैशाचं वाटप। नरेंद्र मोदी जरा बघा, नुसतं ज्ञान देऊ नका। फडणवीस गृहमंत्रीना आपण जरा पहा, थोडी तरी कायद्याची बूज राखा। त्या नगरमध्ये खुलेआम पैसे वाटताना लोकांनी पकडले। विखे पाटलांच्या चिरंजीवांना हजारो रुपये, लाखो रुपये, हे समोर आलेलं चित्र आहे। रायगड तेच झालं। नाशिकला मी आज एक मुख्यमंत्र्यांच्या नाशिक मधल्या आगमनाचा एक व्हिडिओ ट्वीट केला। 2 तासासाठी मुख्यमंत्री आले आणि ज्या जड जड बॅगा घेऊन त्यांचे पोलीस कर्मचारी उतरत आहेत, का 500 सूट आणले का 500 सफारी आणल्या? त्या बॅगा कसल्या आहेत, कोणत्या हॉटेलमध्ये गेल्या, तिथून कोणाला वाटप गेलं, हे सुद्धा व्हिडिओ आम्ही लवकरच देत आहोत। जिथून हे लोक पैसे घेऊन गेले आणि मुख्यमंत्र्यांनी दिले, कोणाला दिले, कसे दिले, बॅगा उतरतायत ना, असे उचलता येत नाहीत पोलिसांना। मुख्यमंत्र्यांच्या 4 फाईल असतील फार, ती पण आता आचारसंहितेमध्ये फाईलवर मुख्यमंत्री सही करू शकत नाही। आज 2 तासासाठी आले आणि अशा बॅगा घेऊन पोलीस उतरतायत। आमच्या गाड्या तपासल्या जातात। मल्लिकार्जुन खरगे यांचे हेलिकॉप्टर तपासले गेले। मी सांगलीत गेलो, माझ्या हेलिकॉप्टरची तपासणी झाली। आमच्या झाडाझडत्या नाकाबंद्या होत आहेत आणि मुख्यमंत्री, प्रधानमंत्री, गृहमंत्री, त्यांचे मंत्री हे जे खोकी आणि बॉक्स बॅगा पेट्या उतरवत आहेत, त्यांचा तपास कोणी करायचा? आपल्याला लोकांचा पाठिंबा आहे ना। मग या बॅगा का उतरवताय आणि कोणासाठी उतरवताय तुम्ही? इलेक्शन कमिशनच्या डोळ्यावरती काय झापड आली आहे का? पोलीस, राज्याच्या पोलीस महासंचालिका जे आमचे फोन रेकॉर्ड करत होत्या, कर्तव्य दक्ष, त्या काय गॉगल लावून बसल्यात काय? आणि नरेंद्र मोदी म्हणतात ईडी फार उत्तम काम करते आहे। ईडी ही नरेंद्र मोदीची गँग आहे, लुटारू टोळी आहे, झुंड आहेत, त्यांनाही दिसत नाहीत। ह्या ज्या पैशाच्या बॅगा उतरतायत, पैसे वाटप होत आहे, कुठून होत आहे, हे नरेंद्र मोदींच्या ईडीला दिसत नाही का? ईडी अच्छा काम कर रही है। तुमचे पैसे वाटपाला आणि भ्रष्टाचार करायला, भ्रष्टाचारांना पाठिंबा द्यायला ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स आणि पोलीस महाराष्ट्रामध्ये पैशाचा जो पाऊस पडतोय, तो पाऊस त्याने कितीही पाडू द्या उन्हाळ्यामध्ये, नरेंद्र मोदीचा पराभव हा ठरलेला आहे। नागपुर समय, गली से दिल्ली तक।